मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कल्पना अर्जुनला म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे सांगायला तू इथं आला आहेस का असं विचारते. तर तेव्हा अर्जुन, मी असं का केलं आहे हे सांगायला आलो आहे ना मम्मा, आणि मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं आहे हे तुला मला एकदा सुद्धा विचारावंसं का नाही वाटलं असं विचारतो. तर तेव्हा कल्पना तन्वीला ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट सापडलेलं होतं ना, त्यावेळेस अस्मिताने तुला हे प्रश्न विचारलेला होता, पण तुम्ही तिला लगेच गप्प केलं होतं ना असं सांगते. तर तेव्हा अर्जुन, पण मला उत्तर द्यायचं आहे असं सांगतो. आणि आता तूच विचार कर की सायलीसारख्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय असतं हे माहिती तरी असेल का? कारण हे फक्त एका लॉयरलाच माहिती असणार आहे ना. आणि मला माहिती होतं त्यावेळेस माझ्या प्रॉब्लेमसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हेच एक सोल्युशन दिसत होतं मला. म्हणूनच मी तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रपोजल घेऊन अप्रोच झालो होतो असं सांगतो. आणि त्या माझ्याकडे आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी मला किंवा तुला कुणालाच फसवणं शक्यच नाही असं बोलतो. तर तेव्हा कल्पनाला मात्र धक्काच बसतो. तर इकडे सायली अर्जुनने पाठवलेली सर्व पत्र बघून एकट्यानेच हसत असते आणि सारखं सारखं ते आठवत असते. तर इतक्यात कुसुम येऊन तिच्या हातामधून ती पत्र खेचून घेते आणि हसू लागते आणि हळू आवाजामध्ये, घाबरलीस का काय? तुला वाटलं मधुभाऊ आलेत का काय असं म्हणते आणि तिच्या समोर बसते. आणि मगाचपासून मी इथं राहून बघत आहे या चिठ्ठ्यांची पारायणच चालू आहेत की असं बोलते. आणि मला तर तो अर्जुन कटकट्या वकील वाटलेला होता, पण निघाला तर रसिक राजपुत्र ना असं म्हणू लागते. तर तेव्हा सायली मात्र चिडू लागते आणि कुसुमला, तू त्यांना कटकटा वकील का म्हणत आहेस ग असं बोलू लागते. आणि आमच्या घरामधलं तेज आहे ते, आणि ते आजूबाजूला असले ना की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असतं असं सांगू लागते. तर तेव्हा कुसुम ते ऐकते आणि आता जसं तुझ्या चेहऱ्यावरती आहे अगदी तसंच ना असं बोलते. आणि तू या चिठ्ठ्या जपून ठेव, कारण पुढे जाऊन तुझ्या मुलांना दाखवायला कामाला येतील की हे बघा तुझे आई वडील कसे लपून छपून प्रेम करायचे असं म्हणते. तर ते ऐकल्यानंतर सायली मात्र लाजू लागते आणि अजून कशात काही सुद्धा नाही ना, आणि तू कुठे जाऊन पोचली आहेस हे सगळं असं म्हणू लागते. तर तेव्हा कुसुम, मग जाऊन पोचव ना तू तिथपर्यंत असं सांगते. तर तेव्हा सायली, मला सगळं काही कळत आहे, पण मला कोणालाच दुखवायचं नाही असं बोलू लागते. तर इकडे अर्जुन कल्पनाला अजून समजावून सांगतच असतो आणि त्यांना ज्यावेळेस कळालं ना की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तर त्यांना धक्काच बसलेला होता आणि त्यांना खूप त्रास झालेला होता. पण त्यांचा सुद्धा नाईलाज होता ना, कारण त्यांना त्यांच्या बाबांना वाचवायचं होतं असं बोलतो. आणि मी एक गोष्ट सांगत आहे की इथे कोणीच कोणाचा गैरफायदा घेतलेला नाही असं बोलत असतो. आणि ते ऐकत असताना मात्र कल्पना अजूनसुद्धा रागातच असते. तर इकडे कुसुम, बापानं बापाचं प्रेम केलेलं आहे आणि नवऱ्यानं नवऱ्याचं प्रेम केलेलं आहे. दोघंसुद्धा दोघांचं कर्तव्य पार पाडत आहेत, पण आता तू पुढाकार घ्यायला हवा. अर्जुनचा अंत पाहू नकोस बाई, कारण शेवटी तो सुद्धा माणूसच आहे ना, त्यामुळे विचार कर असं सांगते. तर इकडे अर्जुन, त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावंच लागलं ना असं सांगत असतो. तर तेव्हा कल्पना रागाने बोलू लागते आणि तुझे बाबा जेलमध्ये होते का असं विचारते. तर तेव्हा अर्जुन, तसं नाही, माझं फ्युचर धोक्यात होतं ना असं सांगतो, कारण तुम्ही सगळ्यांनी माझं लग्न त्या तन्वीसोबत लावून टाकलं आणि मला असं दिसत होतं की मी आणि तन्वी अजिबात कम्पॅटिबल नाही एकमेकांच्यासाठी, आणि मला तिच्यासोबत अजिबात लग्न करायचं नव्हतं, कारण तिच्यासोबत लग्न करून मी कधीच सुखी राहिलो नसतो असं सांगतो. आणि तिच्यासोबत लग्न अवॉइड करण्यासाठीच मी मिसेस सायलींच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं असं सांगतो. तर ते ऐकल्यानंतर मात्र कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे बाहेर दरवाजाला कान लावून उभी असलेली प्रियासुद्धा हादरून जाते. तर तेव्हा कल्पना अर्जुनला, तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला हे कारण होतं का असं परत विचारते. तर तेव्हा अर्जुन, हो मामा, अगदी हेच खरं कारण आहे. तुम्ही सगळे पूर्णा आजीने प्रतिमा आत्याला दिलेल्या वचनामध्ये अडकलेला होता आणि तुम्ही सगळे त्यावेळेस मला प्रेशराईज सुद्धा करत होता. आणि तेव्हा
मिसेस सायली माझ्याकडे मधुभाऊंची केस घेऊन आलेल्या होत्या आणि मला तो गोल्डन चान्स दिसला असं सांगतो आणि चुकीच्या मुलीसोबत लग्न करून मला माझं आयुष्य खराब करायचं नव्हतं असं बोलू लागतो. तर ते ऐकल्यानंतर कल्पना थोडीशी शांत होते आणि अर्जुनला समजावू लागते आणि तन्वी तुझ्यासाठी कधीच चुकीची मुलगी नव्हती ना रे असं बोलते आणि आम्ही नेहमीच तुझ्या भल्याचाच विचार करत आलेलो आहे ना, पण तुला हे कधीच कळालेलं नाही म्हणूनच तू आम्हाला फसवलंच असं बोलते आणि जर तुला तिच्यासोबत लग्न नाही करायचं होतं ना, तर आम्हाला विश्वासात का नाही घेतलंस तू असं विचारते. तर तेव्हा अर्जुन, मामा मी खूप वेळेला बोलायचा प्रयत्न केला पण तुम्ही कोणीसुद्धा ऐकून घ्यायचा प्रयत्न नाही केला, कारण तन्वी तुमच्यासाठी आयडियल सून होती आणि जी आत्तासुद्धा आहे ना असं म्हणतो आणि तुम्हाला कोणाला सुद्धा हे कळत नाही की त्या मुलीचं मन काळं आहे असं बोलतो. तर तेव्हा कल्पना, तू तन्वीबद्दल गैरसमज करून घेतलेली आहेस आणि अख्ख्या घराला दुःखात लोटलेला आहेस बाळा असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन, मी सगळ्यांना त्रास दिला याबद्दल मला खरंच वाईट वाटत आहे आणि तुम्हा सगळ्यांना फसवलं ही माझी चूक झालेली आहे आणि मी ती कबूलसुद्धा करत आहे, पण ती चूक फक्त माझी होती आणि मी त्याची पूर्ण जबाबदारीसुद्धा घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये मिसेस सायलींचा काहीसुद्धा दोष नव्हता, फक्त तन्वी मला माझ्या आयुष्यामध्ये नको होती ना, म्हणूनच मी हे सगळं केलं, प्लीज मला समजावून घ्यायचा प्रयत्न कर असं सांगू लागतो. तर इकडे प्रिया मात्र जोराच्या धक्क्याने भांबावून गेलेली असते आणि मनातल्या मनामध्ये, म्हणजे तू मला नाकारण्यासाठी सायलीसोबत लग्न केलं, इतका मोठा अपमान केलास का माझा, आणि आता तर बघ मी माझ्यापासून तुझी सुटका होऊच देणार नाही आणि माझ्या मनाचा रंग काळा आहे का, तुझ्या सायलीच्या आयुष्यामध्ये कचरा पसरवते ना तो रंग, तेच बघत राहा तू असं बोलते आणि तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सायली मधुभाऊंच्यासाठी चहा घेऊन येते आणि तिच्या चेहऱ्यावरतीचा आनंद बघून मधुभाऊ तिच्याकडे एकसारखे रागाने बघू लागतात. तर इतक्यात बाहेर बरेच पत्रकार आलेले असतात आणि त्यांचे आवाज आतमध्ये येऊ लागतात. तर तेव्हा मधुभाऊ इतक्या मोठ्या आवाजामध्ये कोण बोलत आहे असं म्हणतात आणि बाहेर येतात. तर बाहेर आल्यानंतर समोर बघतात तर खूप सारे पत्रकार तिथं बोलत असतात आणि एक पत्रकार, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की सायली सुभेदार ही अर्जुन सुभेदार यांची कॉन्ट्रॅक्टर वाईफ आहे, सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ही असं चॅनलवरती सांगत असते आणि दुसऱ्या चॅनलवरती दुसरी रिपोर्टर, आणि हे बरोबर आहे की हा लग्नाचा एक बाजार मांडला गेला आहे इथं आणि ते सुद्धा सुभेदारांसारख्या एका नामवंत कुटुंबामध्ये आणि जनता साळीसारख्या एका सभ्य वस्तीमध्ये असं बोलत असते. तर तेव्हा सर्व चाळकरी आपापसात बोलू लागतात आणि एक बाई अशी कशी वागली असेल ती, हे लग्न तर खोटं निघालं ना असं म्हणत असते. तर तेव्हा एक बाई, सर्वजण शांत बसा, त्या पत्रकारांपेक्षा आपण तिला जास्त ओळखतो ना, उगीचच कोणाचं सुद्धा ऐकून तिच्यावरती आपण आरोप करायला नको असं बोलते. तर तेव्हा ती बाई, हेच तर कळत नाही ना तुला, हे सर्व खरं असणार आहे ना, म्हणून तर ती कुसुमच्या घरी येऊन पडलेली आहे ना, नाहीतर आपलं स्वतःचं घर सोडून कोणी येतं का असं बोलते. तर ते ऐकल्यानंतर मात्र सायली आणि मधुभाऊंना खूपच त्रास होऊ लागतो आणि सायली धक्क्याने मागे मागे सरकू लागते. तर तेव्हा एक जण सायलीकडे हात करतो. तर तेव्हा सर्व पत्रकार पुढे येतात आणि एक पत्रकार, सायली सुभेदार तुमच्यामध्ये आणि अर्जुन सुभेदारांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं असा प्रश्न करते आणि दुसरी पत्रकार, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नेमकं काय असतं ना, ते आमच्या प्रेक्षकांना सांगता का असं विचारते. तर तेव्हा दुसरा पत्रकार, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पहिल्यांदाच केलं आहे का, याच्या अगोदर सुद्धा केलेले आहेत असा विचित्र प्रश्न करतो आणि दुसरी पत्रकार, तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी किती चार्जेस घेता असा विचित्र प्रश्न करते. तर तेव्हा तो पत्रकार, व्यवसाय लपवण्यासाठी तुम्ही या चाळीमध्ये कोणती ओळख घेऊन फिरत आहे, अविवाहिता, स्त्री घटस्फोटिता असं विचारू लागतो. तर तेव्हा सायली मात्र रागाला येते आणि तुम्ही एका चांगल्या घरातल्या
त्या मुलींना सभ्यता सोडून प्रश्न विचारत आहे हे कळत आहे का तुम्हाला? आणि मुळात तुम्हाला इथं कोणी पाठवलेलं आहे? इकडून निघा, कारण तुम्हाला हव्या आहेत ना तशा धक्कादायक बातम्या इथं तुम्हाला मिळणार नाहीत, निघा इथून, असं ओरडते. तर तेव्हा पत्रकार, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि अर्जुन सुभेदारांच्या संबंधांमधून जर तुम्हाला मूल जन्माला आलं असतं ना तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती, असा खोचक प्रश्न विचारते. तर तेव्हा कुसुम खूपच रागाला येते आणि त्या पत्रकाराला हे काय विचारत आहे तुम्ही, असं बोलते. तर तेव्हा ती पत्रकार, तुम्ही त्या मुलाच्या नावाने त्यांना ब्लॅकमेल केलं असतं का, असं परत विचारते. तर तेव्हा मात्र कुसुम, तुमचं डोकं वगैरे फिरलं आहे का, असं म्हणू लागते. तर तेव्हा ती पत्रकार थांबतच नाही आणि तुमचं पुढचं कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत आहे, असं विचारते. तर तेव्हा सायली, गप्प बसा, असं जोराने ओरडते आणि तुमच्या हातामध्ये माईक आहे आणि समोर कॅमेरा आहे, याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही, असं म्हणते. आणि मुळात तुम्हाला तुमचं काम कोणाच्या सुद्धा चारित्र्यावरती चिखलफेक करण्याचा अधिकार देत नाही आणि मुळात तुम्ही असले प्रश्न विचारून तुमच्या पत्रकारितेलाच काळिमा फासत आहे ना, निघा इथून, असं म्हणते. आणि तुम्ही जे काही वागत आहे ना त्याची उत्तरं माझ्याकडे नाहीत आणि ते सगळे आरोप खोटे आहेत, असं बोलते. तर तेव्हा तो पत्रकार, तुम्हाला सुभेदारांनी घरामधून बाहेर काढलेलं आहे हे खोटं आहे का, असं विचारतो. आणि त्यावेळेला अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला साथ नाही दिली हे सुद्धा खोटं आहे का, मग असं विचारू लागतो. तर तेव्हा सायली, हो ते खोटं आहे, असं म्हणते, कारण अर्जुन सुभेदार कधीसुद्धा माझी साथ सोडणार नाहीत, असं सांगून टाकते. तर तेव्हा ती पत्रकार, मग तुम्ही इथे का राहत आहे, असा उलट प्रश्न करते आणि इथून तुम्ही कुठे जाणार आहात, असा सुद्धा प्रश्न करते आणि अजून किती कुटुंबांना तुम्ही फसवणार आहात, असं एकामागोमाग एक प्रश्न टाकू लागते. तर तेव्हा मात्र मधुभाऊ जोराने चिडतात आणि बास करा, असे गलिच्छ प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका, असं बोलतात आणि माझ्या मुलीवरती बेताल आरोप करण्याची तुमची हिंमतच कशी झाली, असं ओरडतात. तर तेव्हा ती पत्रकार, म्हणजे तुम्हीच मधुकर पाटील आहात का, आणि तुम्हाला खुनाच्या आरोपामधून वाचवण्यासाठी सायली सुभेदारांच्या घरामध्ये बिनलग्नाची राहिली का, असं विचारते. तर तेव्हा सायली मात्र बोलू लागते आणि मी लग्न केलेलं आहे आणि हे इथे हजर असल्याची सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या की माझं आणि अर्जुन सुभेदारांचं लग्न झालेलं आहे, मी त्यांची कायदेशीर विधिवत पत्नी आहे, असं सांगते. तर तेव्हा दुसरी पत्रकार, पण आम्हाला तर आमच्या सोर्सेसकडून वेगळीच माहिती मिळालेली आहे ना, असं म्हणते. आणि मधुभाऊंना, मधुकर पाटील, तुम्ही जेलमधून सुटण्यासाठी स्वतःच्या मुलीचा बळी दिला आहे, खरं आहे ना हे, असा सवाल करते. तर इकडे प्रिया मोबाईलवरती ते सर्व लाईव्ह बघत असते आणि स्वतःशी, माझा प्लॅन तर सक्सेसफुल झाला ना, असं बोलते आणि हे सर्व कर्मकांड तिनेच केलेलं असतं. तर इकडे मात्र सायली अजूनच रागाला येते आणि सर्वांना, गप्प बसा, माझ्या वडिलांच्या विरोधात मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही, अगोदरच सांगत आहे, असं बोलते. आणि देव माणूस आहे ते आणि त्यांचं नाव घेण्याची तुमची योग्यतासुद्धा नाही, असं बोलते. तर तेव्हा तो पत्रकार, म्हणजे स्वतःला सोडवण्यासाठी पाटलांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायला लावलं हे तुम्ही नाकारत आहे का, असं विचारतो. तर तेव्हा मधुभाऊ, मी हे सपशेल नाकारत आहे, असं सांगतात. आणि आता तू जास्त बोललास ना तर तुझी जीभ सोडून तुझ्या हातामध्येच देईन मी, असं बोलतात. तर इकडे प्रिया मात्र सायली आणि मधुभाऊंची भर चौकामध्ये लाज निघालेली आहे, आता बघूयात ते अर्जुनला तिथं कसं काय उभा करतात ते, असं बोलू लागते आणि तिने फार मोठा डाव टाकलेला असतो. तर इकडे ते पत्रकार थोडे मागे सरकतात. तर तेव्हा सायली मधुभाऊंना, तुम्ही यांच्यासोबत काही सुद्धा बोलायला जाऊ नका आणि तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ, असं म्हणते. तर तेव्हा कुसुम सुद्धा ओरडते आणि तो कॅमेरा बंद करा आणि निघा इथून, असं बोलते. तर तेव्हा ती पत्रकार, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत, असं बोलू लागते. तर तेव्हा कुसुम परत ओरडते आणि निघा इकडून, मी सांगितलं आहे ना तुम्हाला, असं परत बोलते. तर तेव्हा पत्रकार एकच दंगा करू लागतात आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच पाहिजेत, असं म्हणून परत प्रश्नांचा भडीमार सुरू करतात. तर तेव्हा ते तिघेसुद्धा
खूपच भांबावून गेलेले असतात आणि इकडे मात्र प्रिया ते सर्व बघत असते आणि मागून पूर्णा आजी आणि कल्पना येत असलेले बघून तिचं नाटक चालू करते आणि बापरे, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि आता मी हे सगळं सहन कसं करू असं म्हणत असते. आणि जेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना तिला विचारतात काय झालं, तर तेव्हा ती काही सुद्धा बोलत नाही आणि काही नाही झालं असं म्हणू लागते आणि परत परत विचारताना मामी आणि पूर्णा आजी फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, मी याच्यामध्ये तेच बघत होते असं सांगते. तर तेव्हा कल्पना तुझा फोन दे इकडं असं म्हणते. तर तेव्हा प्रिया नाही असं बोलत तो फोन कल्पनाच्या हातात देते. तर तेव्हा त्या दोघीसुद्धा ते सर्व बघू लागतात आणि त्या दोघींना सुद्धा धक्क्यावरती धक्के बसत असतात. तर इकडे मात्र एक जण त्या अर्जुन सुभेदारानेच आमच्या सायलीला असं काहीतरी करायला लावलं असणार आहे असं बोलतो. तर तेव्हा सर्व पत्रकार त्याच्याकडे जातात आणि तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टबद्दल काही माहिती आहे का असं विचारू लागतात आणि परत सायलीला या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये काय काय क्लॉजेस होते ते आमच्या प्रेक्षकांना सांगाल का असं विचारते. तर तेव्हा सायली तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, निघा इथून. आणि आता जर एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन सुभेदारांचं आणि माझं नातं पवित्र आहे, कारण ते नातं पती पत्नीचं आहे असं बोलते. तर तेव्हा पत्रकार तुम्ही आमची प्रश्न टाळू नाही शकत, आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार आहेत असं म्हणू लागते आणि परत सर्व पत्रकार दंगा करू लागतात. आणि ते सर्व बघत असताना मात्र इकडे कल्पना आणि पूर्णा आजीला खूपच त्रास होत असतो आणि प्रिया मात्र बाजूला उभा राहून मजा बघत असते आणि थोड्या वेळाने मोबाईल काढून घेते आणि जाऊ देत मामी, मधुभाऊ आणि सायलीला काहीच फरक पडत नाही, अब्रू जायला ती असायला हवी ना, अगोदर पण सुभेदारांचं नाव केवढं मोठं आहे आणि आज या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यावरती चिखल उडत आहे असं सांगते. तर तेव्हा कल्पना अगदी बरोबर प्रश्न करते आणि ही गोष्ट मीडियापर्यंत गेलीच कशी असं म्हणते. तर तेव्हा प्रिया आपल्यामधलं कोणीतरी सांगणारच नाही ना, म्हणजे नक्कीच सायलीने सांगितलेलं असणार आहे ना असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी पण कुठली सुद्धा मुलगी आपली स्वतःची बदनामी का करून घेईल असं म्हणते. तर तेव्हा प्रिया आपली सकल लढवते आणि बदनामी सुद्धा प्रसिद्धीच आहे ना पूर्णा आजी असं बोलते आणि माझी खात्री आहे की सायली स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते आणि बापरे, आता तर सुभेदारांची बदनामी होणार, म्हणजे ती आता आपल्याला ब्लॅकमेल करेल, आपल्याकडून पैसे मागेल ना असं म्हणू लागते. तर तेव्हा मात्र कल्पना अगदी प्रियाच्या मनातलंच बोलते आणि ही मुलगी आता माझ्या मनामधून अगदी उतरून चाललेली आहे असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी आता हे सगळं आपण कसं निस्तरायचं असं विचारू लागते. तर इकडे ती पत्रकार परत एकदा सायलीला आम्हाला फक्त एवढं सांगा की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट स्वतःहून केलं होतं का अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला हे करायला भाग पाडलं होतं असं विचारते. तर दुसरी पत्रकार तुमचा स्वार्थ जास्त मोठा होता का त्यांचा स्वार्थ मोठा होता आणि अर्जुन सुभेदारांना असं काय मिळालेलं होतं की ते कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तयार झाले होते असं विचारते. आणि तुम्ही म्हणत आहे की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही, याचा अर्थ अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला फसवलेलं आहे का, म्हणजे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा फसवलेलं आहे का असा प्रश्न करू लागते. तर तेव्हा अचानकपणे सर्वजणच शांत होतात आणि इतक्यात मागून जोराने अर्जुन हे काय चाललेलं आहे असं ओरडतो. तर तेव्हा सर्वजण कॅमेरा अर्जुनकडे फिरवतात आणि त्याच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा अर्जुन सर्वांच्याकडे रागाने बघत असतो आणि सायली अर्जुनकडे बघू लागते. तर तेव्हा इकडे मात्र प्रिया पूर्णा आजी आणि कल्पनाला बघा तिथे अर्जुन आलेला आहे आणि आता तो त्या दोघांची बाजू घेणार असं सांगते. तर इकडे मात्र अर्जुन त्या सर्व पत्रकारांच्या मधून फक्त सायलीच्या डोळ्यामध्ये बघत पुढे येतो आणि तेव्हा सायलीला खूपच धीर येतो आणि सायली डोळ्यात पाणी घेऊन अर्जुनकडे एकसारखी बघत असते. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्याकडे सुद्धा बघतात. तर तेव्हा मधुभाऊ मात्र रागाला आलेले असतात. तर त्यावेळी अर्जुन एकदम मागे फिरतो आणि रागाने हा मीडिया इथे कसा काय आला आहे आणि कोणाची परमिशन घेऊन तुम्ही इथे आला आहात असं ओरडून विचारतो.
तर तेव्हा तो पत्रकार तुम्ही अर्जुन सुभेदार आहात ना असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन ज्याच्याबद्दल आणि ज्याच्या बायकोबद्दल तुम्ही नॉनसेन्स बोलत आहे ना तोच अर्जुन सुभेदार आहे मी असं सांगतो. आणि हे सगळे असे घाणेरडे आरोप करताना तुम्हाला जरासुद्धा लाज नाही वाटली का असा प्रश्न करतो. आणि तुमचे वर्क एथिक्स कुठे गेले आहेत असं बोलतो. तर तेव्हा तो पत्रकार आम्हाला आमच्या सोर्सेसकडून कळालेलं आहे की तुमचं लग्न खोटं आहे असं बोलतो. तर तेव्हा अर्जुन त्याच्यावरती जोराने ओरडतो आणि तुझं तोंड बंद कर असं त्याला म्हणतो. आणि तुला माझं मॅरेज सर्टिफिकेट दाखवावं एवढी लायकी नाही तुझी असं बोलतो. आणि हे जे असले आरोप करत आहेस ना तू म्हणून मी तुझ्यावरती मानहानीची केससुद्धा करू शकतो विसरू नकोस असं बोलतो. तर तेव्हा त्या सर्व पत्रकारांची तोंड आपोआप बंद होतात. तर तेव्हा अर्जुन कोण समजतात तुम्ही स्वतःला असं बोलतो आणि दुसऱ्याच्या पर्सनल लाईफबद्दल असं चुकीचं पसरवण्याचा तुम्हाला कोणी हक्क दिला आहे असं ओरडतो. अँड नाऊ जस्ट गेट लॉस्ट असं बोलतो. तर मित्रांनो अर्जुनने पत्रकारांना एकच बोल लावल्यानंतर पत्रकार तिथून निघून जातात का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी इथे या व्हिडिओवरती क्लिक करा.